चितळे बंधू, आपुलकीचं आणि चवीचं नातं 75 वर्षांचं। हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। वक्फ विधेयकावर मोहम्मद अली जिनालाही लाजवेल असं भाजपकडून लांगुल चालन। उद्धव ठाकरेंची टीका। वक्फच्या जमिनी मित्रांच्या घशात घालण्याचा डाव असल्याचा आरोप। विधेयकाला नाही तर भाजपच्या भ्रष्टाचाराला अशीही टीका। ठाकरेंच्या शिवसेनेचं वक्फ दुरुस्ती विधेयकाच्या विरोधात मतदान केल्याचं संजय राऊतांकडून स्पष्ट। तर उद्धव ठाकरेंना जनता माफ करणार नाही, चंद्रशेखर बावनकुळेंचा हल्लाबोल। ठाकरेंचे काही खासदार विधेयकाच्या बाजूने मतदान करण्याच्या विचारात होते, पण विरोधात मतदान केल्यानं धक्का बसला। शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे आणि नरेश म्हस्केंचा दावा। वक्फ विधेयक जबरदस्तीने मंजूर केल्याचा सोनिया गांधींचा आरोप। वक्फ सुधारणा विधेयक संविधानावरचा हल्ला। काँग्रेस सदस्य संसदीय पक्षाच्या बैठकीत टीका। वक्फच्याच बाजूनच मतदान केलं। 3 वाजेपर्यंत सभागृहातच होतो। भूमिका न मांडल्याच्या चर्चेवर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंचं स्पष्टीकरण। संसदेनं मंजूर केलेला कायदा पाळावाच लागेल। वक्फ दुरुस्त कायदा मानणार नाही म्हणणाऱ्यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा इशारा। मराठीच्या मुद्द्यावरून मनसे आक्रमक। मुंबईतल्या लालबागमधल्या आयकर भवनासह आयडीबीआय बँक शाखेत धडक। मराठीच्या वापराचा आग्रह। कुणाल कामराच्या यापुढील शोच्या तिकिटांचं बुकिंग करू नका। शिंदे सेनेच्या राहुल कनाल यांचं बुक माय शोला धमकीवजा पत्र। मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून बिश्नोई गँगच्या 5 जणांना अटक। 7 पिस्तूल आणि 21 काडतुसं जप्त। उद्योगपती आणि अभिनेता निशाण्यावर होते, सूत्रांची माहिती। अमेरिकेचा जगाला आयात शुल्काचा दणका। भारतावर 26% कराची घोषणा। ट्रम्प यांच्या निर्णयानंतर रुपया गडगडला। सिंधुदुर्ग, रत्नागिरी, भंडारा, जालन्यासह अनेक ठिकाणी अवकाळीचा फटका। तर नंदुरबारमध्ये गारपिटीचा तडाखा। रब्बी पिकांचं नुकसान। आंबा, काजू बागायतदार हवालदिल। नमस्कार, दुपारच्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। आपण पाहताय एबीपी